नमस्कार, मी अर्चना आपल्या टेककॉम लाईव्ह या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत GCC TBC टायपिंग एक्झाममधील इंग्रजी 30 वर्ड्स पर मिनिट या विषयातील लेटर। तर हे लेटर टाईप कसं करायचं, फॉर्मॅट कसं करायचं याचं आणि लेटर संदर्भातील अनेक गोष्टींचं निरसन या व्हिडिओमध्ये होणार आहे। चला तर मग आपण लेटर शिकण्यास सुरुवात करूया। स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक लेटर टाईप करून दिलेला आहे। तुम्हाला हे उजव्या बाजूच्या पेजवर टाईप करायचं आहे आणि इथं दाखवल्या पद्धतीने फॉर्मॅट त्याला करायचा आहे। या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्याकडे अर्ध्या तासाची वेळ असणार आहे। तर प्रथम इथे आपण अनफॉर्मॅटेड लेटर टाईप करून घेतो। तर हेडिंगचे लेटर्स जे आहेत सगळे कॅपिटलमध्ये आहेत, त्यामुळे इथे कॅप्स लॉक आपण ऑन करून हे कॅपिटलमध्ये टाईप करून घेतो। मॅक्झिमम लेटर्स जिथं कॅपिटल असतील तिथे कॅप्स लॉक ऑन करून ते लेटर्स टाईप तुम्ही करू शकता। रेफरन्सला लागूनच डेट टाईप करून घ्यायची आहे। टाईप करत असताना काही स्पेलिंग मिस्टेक होत असेल तर बॅकस्पेस देऊन त्याचं करेक्शन आपण करू शकतो। प्रथमतः आपण हे अनफॉर्मॅटेड लेटर टाईप करून घेतो। तर इथे आपला फर्स्ट पॅरेग्राफ सुरू होणार आहे। पॅरेग्राफ सुरू करण्याआधी आपल्याला इंडियन स्टाईलमध्ये इथं पॅरेग्राफ घ्यायचा आहे। त्यासाठी एक टॅब कीचा वापर करायचा। इथं एकदा टॅब की प्रेस करून आपल्याला पॅरेग्राफ सुरू करायचा आहे। सेकंड पॅराग्राफही सेम इथे आपल्याला एकदा टॅब की वापरून सुरू करायचा आहे। थर्ड पॅराग्राफही सेम इथे टॅब की देऊन सुरू करायचं आहे।
अनफॉर्मॅटेडरित्या लाईन टू लाईन डेटा आपण टाईप करून घेतो. थँक यू हा सुद्धा मॅटर आपल्याला इथे इंडियन स्टाईलमध्ये म्हणजे एकदा टॅब देऊन पुढे टाईप करून घ्यायचं आहे. युअर्स फेथफुली आणि त्याच्या पुढील मुद्दा जो आहे हा लेफ्ट मार्जिनला लागूनच टाईप करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे आपलं अनफॉर्मॅटेड लेटर टाईप करून झालेलं आहे. तर आता आपण फॉर्मॅटिंग करण्यास सुरुवात करतो. प्रथम हेडिंगचं फॉर्मॅटिंग आपण करतो. हेडिंग लाईन सिलेक्ट करायची आहे. याला बोल्ड आणि अंडरलाईन इफेक्ट द्यायचा आहे. हेडिंग आणि त्याखालील ॲड्रेस या दोन्ही लाईन एकत्रितरित्या सिलेक्ट करून याला सेंटर अलाईन द्यायचे आहे. इथं एक्स्ट्रा एंटर ॲड करून घ्यायचं आहे. रेफरन्स आणि डेट याच्यामध्ये आपल्याला 4 टॅब कीचा वापर करायचा आहे. 4 वेळा इथे टॅब की प्रेस करायची आहे. डेट नंतरही एक्स्ट्रा एंटर ॲड करून घ्यायचं आहे. 2 नंतरचा ॲड्रेस जिथं संपलेला आहे तिथेही एक्स्ट्रा एंटर ॲड करून घ्यायचा आहे. सब्जेक्ट अशा पद्धतीने सिलेक्ट करून याला बोल्ड इफेक्ट करायचा आहे. त्याच पद्धतीने रेफरन्सही सिलेक्ट करून बोल्ड इफेक्ट द्यायचा आहे. सब्जेक्ट आणि रेफरन्स लेफ्ट मार्जिनपासून आपल्याला 2 टॅबनी पुढे मूव करायचं आहे. तर 2 वेळा टॅब की प्रेस करायची आहे. त्यानंतर या लोकेशनलाही एक्स्ट्रा एंटर ॲड करायचं आहे. इथे जो आपण पॅरेग्राफ टाईप करून घेतलेला आहे त्यामध्ये कुठले वर्ड्स टाईप करायचे राहिलेत का किंवा काही स्पेलिंग मिस्टेक आहे का हे एकदा चेक करून घ्या. आणि त्यानंतर हा डेटा थँकिंग यू पर्यंत सिलेक्ट करून याला जस्टिफाय अलाईनचा वापर करायचा आहे. त्यानंतर जे कॉम्प्लिमेंटरी क्लोज लाईन्स आहेत त्या दोन्ही एकत्रित सिलेक्ट करून याला लेफ्ट इंडेनी 3.5 या लोकेशनला ड्रॅग करून घ्यायचं आहे. आणि या सिलेक्शनला सेंटर अलाईनही अप्लाय करायचे आहे. तसंच इथे एक्स्ट्रा 2 एंटर द्यायचं आहे. तर हे 30 लेटर जे आहे अशा पद्धतीने फॉर्मॅट केलं जातं. तर एकदा पुन्हा आपण हे फॉर्मॅटिंग रिपीट करूयात. हेडिंगला आपण बोल्ड, अंडरलाईन आणि सेंटर अलाईन केलं होतं. त्याच पद्धतीने ॲड्रेसलाही आपण सेंटर अलाईन दिली होती. रेफरन्स आणि डेट याच्यामध्ये 4 टॅब कीचा इथे वापर केला होता. डेट नंतर एक्स्ट्रा एंटर इथं ॲड केलं होतं. तसंच 2 नंतरचा जो ॲड्रेस आहे त्यानंतरही एक्स्ट्रा एंटर ॲड करून घेतलं होतं. सब्जेक्ट आणि रेफरन्स मार्जिनपासून आपण 2 टॅबनी पुढे मूव केलं आहे. तसंच इथे एक्स्ट्रा एंटरही ॲड केलं आहे. रेफरन्स नंतर पॅरेग्राफ थँकिंग यूपर्यंत सिलेक्ट करून याला जस्टिफाय अलाईन दिलेली आहे. त्यानंतर जे कॉम्प्लिमेंटरी क्लोज आहे लेफ्ट इंडेननी आपण ते 3.5 लोकेशनला ड्रॅग करून घेतलं. याला सेंटर अलाईन दिली आणि त्यानंतर या दोघांमध्ये 2 एक्स्ट्रा एंटर ॲड केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे इंग्रजी 30 विषयाचं लेटर फॉर्मॅट केलं जातं. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्मॅटिंग केलं तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील, याबद्दल शंका नाही. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.